नमस्कार, मी पंढरीनाथ कांबळे म्हणजे तुमच्या सगळ्यांचा पॅडी. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही मला खूप वेगवेगळ्या भूमिकांमधनं पाहिलेलं आहे आणि त्या भूमिकांवर खूप प्रेम सुद्धा केलेलं आहे. जसं की तर नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे पॅडी दादांचं एविक्शन झालं आहे. तर मित्रांनो, आता त्यांचा एक इंटरव्ह्यू बाहेर आला आहे आणि ते इंटरव्ह्यूमध्ये काय म्हणतात हे जाणण्यासाठी आधी तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला पुढे जाऊया. तर मित्रांनो, त्यांना रिपोर्टर विचारते की पॅडी, आता तुम्हाला विनर कोण दिसत आहे बिग बॉस सीझन 5चे. तर त्याने म्हणतात, मी तुम्हाला 2 ऑप्शन द्यायलो, त्या 2 ऑप्शनमध्ये तुम्ही ठरवा कोण जितेल. तर पहिला ऑप्शन त्यांचा असा असतं की सूरजचं नाव घेतात आणि सेकंड ऑप्शन त्यानं अंकिताचं नाव घेतं. तर मित्रांनो, रिपोर्टर मग त्या 2 नावानंतर यांना विचारते की तुम्ही या दोघांचंच नाव कसं का घेतलं. तर पॅडी दादा समोरून उत्तर देतात, बघा, मला नाव घ्यायचं असलं मी कोणाचं पण घेतलं असतं, पण जे दोघं हे खेळले आहेत ना, या गेममध्ये सर्वश्रेष्ठपणे आणि नियमितपणे खेळले आहेत, यामुळे या दोघांचं नाव मी घेत आहे. मग यानंतर रिपोर्टर पॅडी दादांना आणखीन एक क्वेश्चन विचारतो की तुम्हाला निक्कीबाबत काय वाटत आहे, निक्की कशी खेळते घरामध्ये. तर समोरून पॅडी दादा उत्तर देतात, म्हणतात की निक्की खूप चांगली आहे मनाची, पण तिला तिच्या रागावर कंट्रोल नाही, हाच राग तिला डुबवल. यानंतर त्यानं म्हणतात की जर मला अंकिता आणि सूरजविषयी जर एक विनर चूज करायचा असेल तर मी सूरजला नक्कीच करेल, कारण ते जो व्यक्ती आहे खूप शुद्ध मनाचा आहे आणि चांगल्या मनाचा आहे आणि यामुळे मला असं वाटते की सूरज हा नक्कीच जिंकेल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते बिग बॉसची ट्रॉफी कोण नेईल हे कमेंट सेक्शन खाली सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.